सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील उदगीर येथे दरवर्षी भरत असलेली काळम्मादेवी यात्रा आणि त्या दरम्यान दिसणाऱ्या वाघांच्या उपस्थितीमुळे हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चांदोली नॅशनल पार्क अंतर्गत आंबा वन परिक्षेत्रातील उदगिरी तालुका शाहूवाडी हे सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले बफर क्षेत्रातील महत्त्वाचे गाव आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागात अनेक वर्षापासून मानव आणि वन्यजीव यांचे सहअस्तित्व पाहायला मिळते. उदगीर येथील प्रसिद्ध काळम्मादेवी टेम्पल येथे दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी काळम्मादेवीची यात्रा भरते. हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे दाखल होतात. ढोल ताशांतला गजर, पारंपरिक विधी आणि भक्तिमय वातावरणामुळे पूर्ण परिसर उत्साहाने भरून जातो. यात्रेदरम्यान मोठ्या भाविकांवर गर्दी होत असल्याने वन विभागाकडूनही विशेष खबरदारी घेतली जाते. गेली अनेक वर्ष मंदिर परिसरात वाघाचे अस्तित्व जाणवत असल्याची त्यांची श्रद्धा आहे. ही केवळ आख्यायिका नसून वन्यजीव विभागाच्या नोंदीने त्याला आधार दिला आहे. सन 2024 आणि सन 2025च्या यात्रेदरम्यान मंदिर परिसरात सेनापती या नर वाघाचे ताजे ठसे आढळले होते. नुकत्याच पार पडलेल्या यात्रेदरम्यान कोयना वाईल्ड सेंच्युरी परिसरातील बाजी या वाघाचे ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्ट चित्रित झाले आहे. मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष अनेकदा चर्चेत असतो, मात्र उदगीरीमध्ये श्रद्धा, परंपरा आणि वन्यजीव संवर्धन यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. येथे वाघाचे आगमन हे भीतीचे नव्हे तर निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक मानले जाते. सह्याद्रीच्या जैवविविधतेचे जिवंत उदाहरण ठरणारी उदगीरीची काळम्मादेवी यात्रा दरवर्षी श्रद्धा आणि निसर्ग संवर्धनाचा सुंदर संदेश देत आहे. श्रद्धा, परंपरा व वन्यजीव संरक्षण यांचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील उदगीरमधली कळम्मादेवी यात्रा. दरवर्षी या यात्रेला वाघाची हजेरी लागते असं भाविकांचं म्हणणं आहे. वन विभागानं देखील गेल्या काही वर्षामध्ये कॅमेरा ट्रॅपचं रेकॉर्ड बघता वाघ निश्चितच त्या क्षेत्रामध्ये होळीच्या वेळेला, धुलिवंदनाच्या वेळेला येतो हे निश्चित आहे. यावर्षी अजब म्हणजे बाजी नावाचा वाघ साधारणतः 150 किलोमीटरचा टप्पा 7 दिवसात गाठत हा उदगीर क्षेत्रामध्ये प्रवेश केला होळीच्या निमित्तानं आणि याच घटनेला दुजोरा दिला. त्यामुळे वन्यजीव संरक्षण आणि श्रद्धा यांचे एक उत्कृष्ट उदाहरण आपण कळम्मादेवी यात्रेमधून पाहू शकतो.